नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तळ्याभोवती काय करतोय, तर हे आहे हळ्ळी गावातील रामलिंग मंदिराजवळचं तळ। तर मी चाललोय गाणगापूरला चालत पदयात्रेला। तर इथे रामलिंग मंदिराजवळ आम्ही थांबलेलो आहोत। तर मागे रामलिंगचं मंदिर आहे आणि इथं तळा आहे। तर तळ्याच्या जवळ आम्ही आलेलो आहोत, कारण संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि सकाळी 1:30 वाजता आम्ही उटगी गावातून पदयात्रा चालू केली की थोडे सोन्याळवरून आणि थोडे उटगीवरून माणसं आले होते। आणि तुम्हाला हे आमचे काका आहेत, जो की रामेश्वरच्या व्लॉगमध्ये प्रशांत होता, त्यांचे वडील आहेत आणि मागे माझा भाऊ व्हिडिओ शूटिंग करतोय। तर आम्ही येथे पोहोचलेलो आहोत। तर आणि इथून 4-5 दिवस तुम्हाला व्हिडिओ येणार आहे। ते हळ्ळी गावात आता आम्ही पोहोचणार आहोत। ते संध्याकाळी सुसलादमध्ये मुक्काम आहे। ते सर्व व्हिडिओज तुम्हाला लाईव्ह अपडेट मी आज संध्याकाळी अपलोड करणार आहे। गाणगापूरला 4 दिवस जायला लागणार आहे, तर चालतच आम्ही जाणार आहोत। तर याची जर्नी पूर्ण व्हिडिओवर बघण्यासाठी ही सिरियल तुम्ही फॉलो करा। मी रोजचा रोज व्हिडिओ अपलोड करायचं ठरवलेलं आहे। तर बघूया, इथला सिनेमॅटिक व्हिडिओज काढूया आणि पदयात्रेला सुरुवात करून हळ्ळी गावात आणि सुसलादमध्ये मुक्काम करण्यासाठी जाणार आहोत। तर चला पुढचा व्हिडिओ बघू। आता माझ्या मोबाईल मध्ये येते का ते? हे आता येत नाही सध्या। संध्याकाळी आता येत नाही काय? हां उद्या सकाळी येते काय? सो गाईज, तर आपण हळ्ळी जवळ आलेलो आहोत। तर समोर हळ्ळी गाव आहे तिकडे। तर ही हळ्ळीचं गावाजवळ बहुतेक सोलार पॅनल बसवण्यासाठी कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तिथे मागं हळ्ळीचं खडी क्रेशर आहे। तर हा हळ्ळीचा नजारा आहे संध्याकाळ झालेली आहे। संध्याकाळचा हा नजारा आहे, बघू शकता। सो गाईज, तर जस्ट आपण हळ्ळी गावावरून सुसलादकडे जातोय। तर हा हळ्ळी गावामध्ये रस्ता जातोय आणि हा सुसलादमध्ये जातोय। किती झाले? 5-11. तर 5-11 टायमिंग झालेला आहे। अजून 1 तासाभराचा रस्ता आहे। तर आम्ही फर्स्ट डेस्टिनेशनला जाऊन पोहोचू, तिथे मुक्काम राहणार आहे आमचा। तर हा बघू शकता, हा हळ्ळी गाव आहे आणि हा सुसलादच्या रस्त्यावरती आम्ही चाललोय। तर सेल्फी स्टिक सारखा हालते म्हणून कॅमेरा वर खाली होतोय। तर बघूया पुढचा नजारा सुसलादमध्ये। तर इकडं द्राक्षी वगैरे जास्त पिकवली जाते। उमदीच्या एरियामध्ये येतं हे हळ्ळी बालगाव, इकडे द्राक्षी ऊस वगैरे पिकवला जातो। तर बघूया नजारा, चला। सो गाईज, तर आपण आलेलो आहोत विजापूर पंढरपूर रोडवरती आणि मागे अल्लमप्रभू हायस्कूल हळ्ळी आहे आणि इकडं आम्ही सुसलादला आता जाणार आहोत। बघू शकता इकडे हळ्ळी गाव, पुढं हळ्ळी बालगावला जातं, विजापूरला जातं इकडं। आणि इकडं आम्ही बघू शकता आता इथून हळ्ळीच्या रस्त्यावरती जाणार आहोत। हा रस्ता उमदी पुढं पंढरपूरला जातो। तर हायवे आहे हा। तर चला इकडं हळ्ळीच्या रस्त्यावरती जाऊया। आता इकडं थोडासा शेतीचा एरिया, जंगलसारखा एरिया लागतो। तर बघूया, तर चला। सो गाईज, तर आम्ही हळ्ळीच्या थोडंसं पुढं येऊन इथे बसलेलो आहोत। तर 5:55 टायमिंग झालेला आहे। आम्ही तिथंपर्यंत जाऊन परत आलतो, कारण पुढं तर वड्यात पाणी आहे। तर मी पहिल्यांदा चाललो आहे, हा तिसऱ्यांदा ह्या वेळेस आहे। तरी पण वड्यात कुठे पाणी आहे, रस्ता बदलून जायचा आहे, त्यामुळे आम्ही इथे बसलेलो आणि उसाचं ट्रॅक्टर या लागलेला आम्हाला
ऊस पाहिजे असं वाटलं तर वरील झाडाला लागून ऊस पडलाय बघू शकता. तोच आम्ही ऊस खात बसलेलो आहोत. तर ऊस खाऊन टाकलेलो आहोत. तर आम्ही बसलोय ते खूपच मागं राहिलेले आहेत, 7-8 जण आहेत. तर त्यांची वाट बघत इथे बसलेलो आहोत. तर आज इथून सुसलाद एक 4 किलोमीटर आहे, तिथं मुक्काम आहे. तर बघू शकता हा सकाळचा नजारा आहे. इकडं हळ्ळी गाव आहे आणि इकडं पुढं सुसलाद आहे. तर बघूया नजारा. तर चला. So we trying to just cross the बंधारा. तो ही काम नाही साहेब खरं नासिक दिस बंधारा. सो आप देख सकते हो. तो भैया एवढं ठेव तेवढं ठेव, करू नको. चल तिकडे तिकडे शिडी आहे का नाही बघ. ए चालते, इथं पाणी नाही. चला भ्या वाटतं, मी जातो. थांब, हे बाटली धर हातात. नको तो बेकार नाही बाबा बाटली वाकट टाका चढ ओल्याकडे आणि सना चाल म्हटरे. सो गाईज बघू शकता ही पट्टी आपण क्रॉस करत चाललो आहे याच्यावर पाय ठेवून. तर 4 जण आम्ही इकडे आलेलो आहोत आणि बाकीचे माणसं तिकडे लाईट दिसते तिकडे गेलेले आहेत. बघू शकता हा बंधारा 3 किलोमीटर पर्यंत भरलेला आहे. तर बघू शकता हे काका बसून चाललेत आणि मी उभारून जातोय. तर बघ कसा माहितीये का बॅलन्स लागत नाही सर व्हिडिओ बाटली टाका रे. मग काय बाटली घेतला.